aspects of inflation. काय inflation? What is inflation? इन्फ्लेशनची डेफिनेशन सांगा. जनरल एवरेज प्राइस लेवल rise over a period of time. Is inflation, right? Why it is important? Inflation important का है? अरे उत्तर द्या ना. इन्फ्लेशन असणं वाईट आहे का नसणं वाईट आहे? व्हेरी लो इन्फ्लेशन, व्हेरी हाय इन्फ्लेशन, दोन्ही पण नको आहे. का नको आहे? मी 10 वर्षापूर्वी 5 रुपयामध्ये हा पेन विकत होते. आजही मी त्याच रेटमध्ये विकतीये. माझ्यासाठी मी स्टॅटिक आहे, माझी काही ग्रोथ नाही होते, माझी इकॉनॉमिक कंडिशन इम्प्रूव्ह नाही होते. मग मला काय करावं लागेल? ह्या पेनची किंमत वाढवावी लागेल. म्हणजे मला वाटेल एक इंटरनल सेटिस्फैक्शन कि ओके भाई, अभी मैं पिछले कुछ टाइम में 10 साल पहले 5 रुपये में बेच रहा था, आज वही 10 रुपये में बेच रहा हूँ. आणि मग त्याच्यामध्ये त्या 10 रुपये म्हणजे एक्स्ट्रा जे मला 5 रुपये वरती मिळाले ते कम्प्लिटली माझ्या खिशात जात आहेत का? किंवा माझी त्या 5 रुपयाची माझी युटिलिटी आहे का? नाही. कारण सोबतच ह्या गोष्टींसाठी रॉ मटेरियल पण तर महाग झाले असतील ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 10 वर्षामध्ये, राईट? म्हणजे मला ह्याच्यातून ॲक्च्युली काय झालं आहे, पर्चेसिंग पॉवर वाढली आहे बट ती 5 रुपयाने नाही वाढली. पर्चेसिंग पॉवर वाढली ती फक्त 1 रुपयामुळे. कारण जनरल प्राइस ऑफ ऑल किंवा अ सिलेक्टेड डिपेंड करतं. जेव्हा मी ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस इन्फ्लेशनसाठी ॲनालाइज करते म्हणजे मी डिफ्लेटरच्या बाबतीत बोलते. डिफ्लेटरमध्ये हेच करताय ना, राईट? आठवत आहे अभिषेक? कोण सांगेल? डिफ्लेटरची डेफिनेशन काय आहे? नॉमिनल जीडीपी, रियल जीडीपी चा रेशो. तुम्ही ब्लँक झालेत का? मी तुम्हाला प्रश्नच नाही विचारत. राईट? मग आता हे काय, तो जो डिफ्लेटर आहे तो ट्रूली रिफ्लेक्ट करतोय की व्हॉट इज द इन्फ्लेशन इन द कंट्री. बट मी जेव्हा इन्फ्लेशन इन जनरल बोलते, जसं मी आपलं CPI, WPI ह्यांच्या वेगवेगळ्या बास्केट्स असतील आणि ह्या बास्केटमध्ये ज्या नंबर ऑफ कमोडिटीज असतील, मध्ये एरिया वाईज ते कमोडिटी बास्केटमध्ये कुठली आहे आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे वॅरी होईल. एरिया वाईज म्हणजे कंट्री स्पेसिफिक बोलती आहे. आणि मग त्या बास्केट ऑफ गुड्सचं किंमत ओव्हर इयर्स किती वाढते किंवा किती कमी होती आहे ह्याच्यावरून मला डिसाईड करता येईल की इन्फ्लेशन किती % वाढले किंवा किती % कमी झाले. राईट? हो का नाही? तुम्ही बोलत का नाही आहे? तर हे काय झालं, देअर हॅज टू बी सम ग्रोथ ना. जेव्हापर्यंत ही ग्रोथ नसेल तेव्हापर्यंत मी कसं कमिट करणार की माझी इकॉनॉमिक ग्रोथ होती आहे? कळतंय? मग मला हे जर क्लेम करायचं असेल तर मला माझी पर्चेसिंग पॉवर वाढवायची आहे अलॉंग विथ जे रेट्स वाढत आहेत मार्केटमध्ये. माझी पर्चेसिंग पॉवर वाढली म्हणजे माझी इकॉनॉमिक ग्रोथ झाली. राईट? पर्चेसिंग पॉवर कशी वाढेल? माझी जी इन्कम आहे ती इन्फ्लेशनसोबत पेस मेंटेन करते आहे. म्हणजे जशी इन्फ्लेशन वाढते माझी इन्कम पण वाढती आहे.
म्हणजे माझी पर्चेसिंग पॉवर पण वाढती आहे. म्हणजे माझ्याकडे जर एक्स्ट्रा पैसा आला आहे, मी जे म्हणते आहे ना, एक्स्ट्रा पैसा आला आहे, आय कॅन इन्व्हेस्ट दॅट पर्टिक्युलर अमाऊंट इन सम अदर थिंग्स. मी ॲटलीस्ट सेव्ह तरी करेल, सेव्हिंग केलेला पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट तरी करेल, बी इट इंडस्ट्रीज किंवा एखादा नवीन बिझनेस असू दे किंवा कॅपिटल मार्केट असू दे. कळते मी हे काय करते आहे? बोला ना तुम्ही, मी काय करते आहे? तुम्ही ब्लँक बसलेत. हेल्दी इन्फ्लेशनची रेंज काय? 2 to 3% पर इयर. काय बोलतायत हे? ±2%. म्हणजे 6% पण जाऊ शकतं किंवा 2% पण येऊ शकतं. जनरली काय रेंज आहे? 4%. राईट. मला हे म्हणायचं आहे हेल्दी इन्फ्लेशनची रेंज असेल 2 to 3% पर ॲनम. आणि हा एक डाऊट आहे का की आज सपोज दुधाची बॅग 10 रुपयाला आहे, ती उद्याला 15ला झाली आहे, तर रेफरन्स काय असेल माझ्यासाठी? आजचा रेट किंवा कालचा रेट, आजचा रेट का बेस इयरचा रेट? म्हणजे मी बेस इयरमध्ये दुधाच्या बॅगची किंमत होती 10 रुपये, ती आज आहे 11 रुपये किंवा 12 रुपये आणि ती उद्या झाली आहे 15 रुपये. काय होतं आहे? इन्फ्लेशन. मग मला जेव्हा हे इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करायचं आहे तेव्हा मी ह्याच्या पर्स्पेक्टिव्हने बघेल. कळतंय की बेस इयरमध्ये 10% होतं, म्हणजे किती रुपयाने वाढलं आहे? 5 रुपीजने वाढलं आहे बेस इयरच्या कम्पॅरिझनमध्ये. मग मी 5 रुपीज म्हणजे हे किती? हे एवढं वाढत नाही, मी जस्ट एक एक्झाम्पलच्यासाठी घेते आहे. ठीक आहे. म्हणजे काय असेल, सपोज इकडे 11.2 असेल किंवा इकडे 3 असेल. मग मला लक्षात येते की अच्छा 4% याच्या कम्पॅरिझनमध्ये 4%ने रेट वाढला आहे किंवा 6%ने वाढला आहे. काल आपण डिस्कस केलं तर कोरोनाच्या पिरियडमध्ये कसं इन्फ्लेशन 6%पर्यंत गेलं आहे. मेजर जे 50% ऑफ द कमॉडिटीज ज्या बास्केटमध्ये होत्या त्या. राईट. ठीक आहे. मग आता हेल्दी इन्फ्लेशन काय सिग्निफाय करते? वेज इन्क्रीज. म्हणजे काय? इन्फ्लेशन आहे, तुमची पण गरज वाढती आहे. राईट. मग तुम्ही काय बोलणार आहे? एखाद्या इंडस्ट्रीने एक्सपांड केलं आहे. ठीक आहे. आणि त्यांना मेअरली फॉर द सेक ऑफ इन्क्रीजिंग द प्राइजेस एखादी इंडस्ट्री स्वतःच्या प्रोडक्टचं प्राईस वाढवेल का? नाही. काय रिझन्स असतील की एखादी इंडस्ट्री त्यांच्या प्रोडक्टचं प्राईस वाढवेल? रॉ मटेरियल महाग झालेत. आणखी एखाद्या कमॉडिटीची डिमांड वाढली आहे पण सप्लाय कमी आहे. राईट. किंवा मेअरली एखाद्या कमॉडिटी कुठल्या टाईपची आहे, जसं की फास्ट मुव्हिंग गुड्स. राईट. कळते? जसं की सोनं, जसं की गोल्ड, जसं की डायमंड्स, जसं की सेलफोन्सच्या बाबतीत काय होतं आहे? मोबाईल फोनच्या बाबतीत काय होतं आहे? जसे जसे नवीन मॉडेल्स येत आहेत, जुन्या मॉडेलची किंमत आणखीन कमी होत चालली आहे. पण नवीन मॉडेल, आज जर आयफोनचा नवीन मॉडेल आला आहे तर त्याची काय रेंज असेल? एक्स्ट्रीमली हाय. कळते? मग हे काय झालं आहे? वेगवेगळे फॅक्टर्स असतील जे त्या पर्टिक्युलर बिझनेसमॅनला हिंट करत असतील की यू शुड इन्क्रीज युअर प्राइजेस. कळते? पटते? मग आता जर त्याने इन्क्रीज केलं मेअरली, ठीक आहे, ह्याची तर एक पर्टिक्युलर कमॉडिटी होती, स्मार्टफोन होता, FMCG होते किंवा आणखी कुठली गोष्ट होती. पण ह्यांच्या इंडस्ट्रीमध्ये जे लेबर्स काम करत आहेत ते त्यांच्यासाठी इन्फ्लेशन म्हणजे एका पर्टिक्युलर कमॉडिटीचं प्राईस राईज झालं आहे का? नाही. ओव्हरऑल सगळ्याच कमॉडिटीजचं जनरल प्राइस लेवल राईज झालं आहे. म्हणजे दूध महाग झालं तर थोडंफार चीनी भी महंगी हो चुकी होगी, चाय पत्ती भी महंगी, इसलिए चाय की किंमत बढ़ गई. कळते आहे? मग ही जेव्हा गोष्ट होती आहे तेव्हा तो जो प्राइस इन्क्रीज आहे, हे लोक जे वर्कर्स असतील फॅक्टरीमध्ये ते लोक बोलतील की आमच्यासाठी वेजेस पण वाढवा. मग ते वेजेस वाढले म्हणजे इन्फ्लेशनचा फायदा काय आहे की जे लोक खूप वर्षापासून 100 रुपये पर डे काम करत होते त्यांना 120 रुपये मिळायला लागले. मग त्यांना कोपअप करायचं आहे. मग त्यांची जी वेज राईज असेल ना, वेज इन्क्रीज असेल, तो इन्फ्लेशन इंडेक्स्ड असेल किंवा इन्फ्लेशनला कन्सिडर करून त्यांनी एक
अमाऊंट ठरवली असेल की ओके, म्हणजे असं नाही होणार ना, कधी जर असं झालं असतं की मला माझा दिवसाचा खर्च करण्यासाठी 100 रुपये रोज लागत आहेत, ठीक आहे, आणि मी माझ्याकडे आहेत पण 100 रुपये, मी कंप्लीट 100 रुपये खर्च करून टाकले पटते आणि माझ्या हातात आता दिवसा शेवटी काहीच नाही, पण माझ्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्यात. मी माझ्या ओनरला सांगितलं की बाबा मला व्हेज राईस पाहिजे, कारण व्हेज राईस नाही वेज इन्क्रीज व्हायला पाहिजे माझा, कारण इन्फ्लेशन झालं आहे, राईट. मग इन्फ्लेशन सपोज माझ्या ह्या गरजा 100 रुपयामध्ये कंप्लीट होत होते, इकडे आता 150 होत आहेत. मग हा व्यक्ती काय करणार, ओके प्रत्येकच कमॉडिटी ज्या मला इकडे लागत होत्या त्याचे प्राइजेस राईज झालेत, मग मला ह्याला कुठेतरी 155 रुपये तरी द्यावे लागतील, म्हणजे त्याच्यात त्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन त्याला एक ॲटलीस्ट सॅटिस्फॅक्शन आलं पाहिजे की 5 रुपये एक्स्ट्रा आ रहा है अभी भी. म्हणून इन्फ्लेशनचा फायदा म्हणजे जेव्हा पण मी इन्फ्लेशन, आता मग हा एक क्वेश्चन तुमच्यासाठी की सपोज गव्हर्नमेंट लेबर्सचे वेगवेगळ्या म्हणजे फॅक्टरी लेबर्स आहेत, इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत किंवा शेतकरी वगैरे असतील, ह्या सगळ्यांचे ज्या वेजेस वाढवले जातात किंवा MSP ठरते किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, हे काय काय बेसिस असतात. MSPच्या बाबतीत आपण बोललेलं आहे काय पॅरामीटर्स असतील आणि त्यांना इन्फ्लेशन इंडेक्स करायचं, पण बाकीच्या लोकांचे सगळ्यांचे इन्फ्लेशनच्या रिलेटेड करस्पॉन्डिंग त्यांनी काय करायचं आहे, एक इन्फ्लेशन बास्केट बघतील, कुठली CPI किंवा WPI. मग हे कोण बघतंय, कोण ठरवतंय, हे पुढे आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. बट कुठल्या वर्कर्ससाठी, इंडस्ट्रियल वर्कर्ससाठी कुठली इन्फ्लेशनचा इंडेक्स आपण यूज करून त्यांच्यासाठी वेज इन्क्रीज ठरवू. सपोज एखादं गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याची जेव्हा सॅलरी वाढती आहे तेव्हा कुठल्या इन्फ्लेशनचा इंडेक्स कन्सिडर करून त्याची सॅलरी वाढवली जाते, किती त्यांची सॅलरी वाढते हे कळतंय. मग हा क्वेश्चन कळाला आहे, ह्याचा आन्सर कधी देणार आहे, उद्या, ठीक आहे. वेज इन्क्रीज क्वेश्चन कळाला आहे. मला इंडस्ट्रियल वर्कर्सची सॅलरी वाढवायची आहे, गव्हर्नमेंटने सांगितलं बेसिक एवढी पे असली पाहिजे, त्यांची मिनिमम वेजेस एवढे असले पाहिजे इंडस्ट्रियल वर्कर्सचे, तर ते मिनिमम वेजेस मला कुठल्या इंडेक्सवरून ठरवता येतील किंवा गव्हर्नमेंट कुठला इंडेक्स यूज करते सो ॲज टू डिसाईड मिनिमम वेजेस फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. दिस इज द क्वेश्चन इफ यू नॉट गेटिंग इट, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटी, ऑब्वियसली मला प्रॉफिट कमवायचं आहे, माझे रॉ मटेरियलचे प्राइसेस वाढले की बाकी सगळ्या गोष्टी, वर्कर्स मला वेज इन्क्रीज मागतात, त्याच्यामुळे मला जर प्रॉफिट कमवायचं तर मी बोलेल की भाई पैसा वाढा दो प्रोडक्ट का, म्हणून मी इन्फ्लेशन झालं आहे. कीप्स कॅपिटल फ्लोईंग इन अ प्रिझ्युमेबली ग्रोईंग इकॉनॉमी, ठीक आहे. ह्याचा इन्फेरन्स काय आहे या स्टेटमेंटचा, हां, पण ते कसं एक्झॅक्टली, काय आणखी प्रोडक्ट वाढवायचे ना इन्फ्लेशनमध्ये, तर त्यासाठी मग ते इन्व्हेस्टमेंट जास्त करतील वगैरे. आणखी एक्झॅक्ट वर्ड्समध्ये सांगा. इन्फ्लेशन कीप्स
capital flowing in a presumably growing economy. इझी आहे, फक्त तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हने विचार नाही करत आहे, खूप इझी आहे. Inflation keeps capital flowing in a presumably growing economy. What is capital? Capital काय आहे? Capital काय आहे? आपण इन्व्हेस्टमेंट करतो. फक्त मनी कॅपिटल आहे, आणखी म्हणजे काय? समथिंग दॅट ॲड्स ऑन व्हॅल्यू. फायनल प्रोड्यूस करायला, फायनल गुड प्रोड्यूस करायला मदत करायला एखादी गोष्ट कॅपिटल नाही म्हणजे मशीन्स वगैरे. हो, बट त्याला एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे कॅपिटलची? One of the factors of production is capital, but what is capital? Something which adds value. To what? अभिषेक. हां, पण ती कशी? मी काय किती एक्झाम्पल्स दिलेत मी. हा बोर्ड हा कॅपिटल आहे का? कारण ह्यांनी एकदा इन्व्हेस्ट केले ह्याच्यामध्ये आणि हा ओव्हर द इयर्स ह्या बिझनेसला व्हॅल्यू ॲड करत जाणार आहे. आणि ह्याच्यामुळे ह्या पर्टिक्युलर डिजिटल बोर्डमुळे ह्या पर्टिक्युलर बिझनेसला ओव्हर द इयर्स फायदा होणार आहे. कॅपिटल, ह्युमन कॅपिटल. मी एकदा शिकले, एक प्रोफेशनल डिग्री हातात आहे माझ्या, आणि ते स्किल्स यूज करून मी ते स्किल्स आयुष्यभर यूज करते आणि पैसा कमावते. काय आहे? कॅपिटल आहे, ह्युमन कॅपिटल आहे. म्हणजे माझी स्वतःची स्किल्स हे माझ्यासाठी कॅपिटल आहे का नाही आहे? आता मी तुम्हाला लेक्चर देते आहे, व्हॉट्सो एव्हर नॉलेज आय हॅव, माझे जे स्किल्स आहेत हे पण तर माझ्यासाठी कॅपिटलचं काम करत आहेत का? कारण ओव्हर इयर्स मला हे मॉनिटरी रिटर्न्स देणार आहेत. कॅपिटल, राईट. मग आता इन्फ्लेशन कीप्स कॅपिटल फ्लोईंग इन अ प्रिझ्युमेबली ग्रोईंग इकॉनॉमी. ह्याचा सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे बॉस, की कोरोनाच्या पिरियडमध्ये सपोज मी एक बिझनेसमॅन नाही पण आहे, मी एक मला स्टार्टअप उभं करायचं आहे, मी विचार करते मला एक पेन बनवण्याची फॅक्टरी एस्टॅब्लिश करायची आहे. मी कोरोनाच्या पिरियडमध्ये जाऊन कुठेतरी शोधते आहे का? माझ्यासाठी काय विलिंगनेस असेल आत्ता ह्या फेजमध्ये, की जेव्हा मला वाटतं की थर्ड वेव्ह येईल आणि सगळं अचानक बंद होऊन जाईल, मी या ॲटमॉस्फिअरमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल का? किंवा विचार करेल का? माझ्यामध्ये एवढी हिंमत होईल का? का मी मार्केटला कॉन्स्टंटली जज करते आहे. मी हे काल पण कितीदा बोलले की मी मार्केटला कॉन्स्टंटली जज करते आहे, की सध्या मार्केट म्हणजे स्पेक्युलेट करणार मी की मार्केट आता कसं आहे, मार्केटमध्ये इन्फ्लेशन खूप जास्त आहे का, इन्फ्लेशन खूप कमी आहे, इकॉनॉमीची ग्रोथ कशी आहे, बाकी फॅक्टर्स कसे आहेत, पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे का नाही आहे. हे वेगवेगळे फॅक्टर्स असतील. पॉलिटिकल स्टेबिलिटी 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा, बट स्टील इकॉनॉमी ॲज अ मेजर फॅक्टर, इकॉनॉमिक कंडिशन स्टेटची, गव्हर्नमेंटची ही कशी आहे हे जज मी करेल थोडंफार. कुठे पुन्हा तिसरी वेव आली आणि मी जे इन्व्हेस्टमेंट फक्त करूनच बसली आहे आणि मला कामच नाही करता आलं, तर माझी इन्व्हेस्टमेंट जे ॲटलिस्ट माझ्याकडे पैसा पडलेला होता तो पैसा सध्या आयडल, म्हणजे त्याचा काही उपयोग तर नाही झाला ना, राईट. मग मी असे काही एरियाज शोधून काढले. मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिले होते, हा क्लास आहे, ह्याच्या बाजूला शॉप्स असतील. हे लोक म्हणतात ह्यांनी स्पेक्युलेट केलं की इकडे एवढे स्टुडंट्स येतात, म्हणजे इकडे पेनची गरज असेल, इकडे पेपर्सची गरज असेल, पेन्सिलची गरज असेल. त्यांनी काय केलं? स्पेक्युलेट केलं इकडचं ॲटमॉस्फिअर कसं आहे त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी ही ह्या मार्केटची कंडिशन बघितली आणि मग एक इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि मग हे पण बघितलं की असं नाही होते की फक्त एकच दिवस एक सेमिनार झाला खूप मोठा, त्याच्यामध्ये 1000 स्टुडंट्स आले आणि त्यांना पेनची गरज आहे म्हणून मी तिकडे जाऊन दुकान लावली आहे परमनंट, एक शॉप घेऊन. मला माहिती आहे ओव्हर इयर्स इकडे मुलं रोज येतील, रोज जातील, ॲटलिस्ट मिनिमम 50 पेन माझे रोजचे विकले जातील. हे माझं स्पेक्युलेशन होतं, हे मी मार्केटला जज करते आहे. म्हणजे माझ्या बिझनेसची पण ग्रोथ होईल आणि माझी पण ग्रोथ होईल. म्हणून आय एम विलिंगली पुटिंग कॅपिटल
त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये. कळते? मग मी आज जर 10 रुपयाला पेन विकते, उद्या मी 10चा 12ला विकेल. का? कारण मला अपेक्षा आहे की ह्या बिझनेसची पण ग्रोथ होतीये आणि मनी इज क्विकली एक्सचेंजिंग हँड्स, आणि त्याच्यामुळे एक ग्रोथचा स्कोप आहे माझ्यासाठी. बट आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर कुठला आहे? मला गॅरंटी आहे की काही दिवसांनी इन्फ्लेशन होईल. 10 रुपयाच मी आयुष्यभर एक पेन विकत नाही बसणार. उद्याच्याला हा पेन 20 रुपयाला पण होईल आणि मग माझी ग्रोथ होईल. असं तर नाही होणार ना. पण एखादा बिझनेस फक्त 1च वर्ष केला आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स बघा, छोट्या पण बघितल्या तर चालतील, पण मेजरली मोठ्या बघा. काय होतं आहे, एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही उतरले, तुम्ही ॲटलिस्ट त्या बिझनेसमध्ये 15 ते 20 वर्ष तर राहण्याचा प्रयत्न करणार, ग्रो करण्याचा, एक्सपांड करण्याचा प्रयत्न करणार. पटते? मग म्हणून इन्फ्लेशन इज देअर, हेल्दी इन्फ्लेशन आहे. म्हणून लोकांना गॅरंटी आहे की पुढे जाऊन माझ्या ह्या एका पेनची किंमत पण वाढेल, म्हणून मी नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्स्पायर होईल. आणि दिस स्टेटमेंट कम्स, कीप्स कॅपिटल फ्लोइंग इन अ प्रिझ्युमेबली ग्रोइंग इकॉनॉमी. दिस इज अ प्रिझम्पशन की इकॉनॉमी ग्रो होती आहे अँड देर इज इन्फ्लेशन, हेल्दी इन्फ्लेशन, आणि ती रेंज काय 2 to 3%. कळतंय? हे तुमच्याकडून यायला पाहिजे होतं ना. म्हणजे खूप असं वेगळं आहे का काही? मग अभिषेक काय झालंय? मग मी हे असे सेम स्टेटमेंट्स येतात. स्टेटमेंट्समध्ये काहीच डिफरन्स नसतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण ती स्टेटमेंट लक्षात. म्हणून म्हणते की क्वेश्चन पेपर सॉल्व करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा, त्यांची लँग्वेज समजा, आणि ती लँग्वेज समजून घ्यायची असेल तर NCERTs वाचा. मी आता हे एवढं काय बडबड केली? क्वेश्चन पेपर सॉल्व नका करू, ॲटलिस्ट वाचून काढा. एक प्रिलिम्सचा पेपर घ्या, त्याला 10दा वाचा. फक्त वाचा की प्रश्न काय विचारलाय, कसा विचारलाय, ऑप्शन्स. असं नाही की फक्त प्रश्न काय विचारलाय, ऑप्शन्स पण वाचा, ऑप्शनची लँग्वेज वाचा. मग जर तुम्हाला हुकून चुकून एखादा क्वेश्चनचा आन्सर आलंय तर ते शॉर्ट आलंय कारण ते तुम्हाला माहिती होतं का तुम्ही गेस केलंय किंवा एलिमिनेशन टेक्निक वापरली आहे आणि मग ते आलंय. ॲटलिस्ट एवढं तर करू शकता. आणि मग बघा हे इलिमिनेट कशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट्स फ्रेम केले सो दॅट आय कॅन एलिमिनेट. आजकाल असा ट्रेंड नाही राहिला, म्हणजे तो झाला आता 2-3 वर्ष झाले त्या गोष्टीला की UPSC एक म्हणजे थोडाफार स्लाईट ट्रेंड सेट होत होता UPSCचा, की काही 4-5 एलिमिनेशनच्या टेक्निक्स यूज केल्या आणि तुम्हाला तो आन्सर मिळाला आहे जो काही पण आहे. आता तसं नाही होत. कळतंय? आता तुम्हाला नॉलेज बेस आणि त्याच्यामध्ये पण कॉन्सेप्च्युअल, खूप कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात. फॅक्च्युअल तर नसेलच, 1-2 फॅक्च्युअल असतील. तर ट्रेंड्स तसे नका बघू, फक्त लँग्वेज समजून घ्या. ठीक आहे. एन्करेजेस कन्झम्पशन इन अँटिसिपेशन ऑफ फ्युचर प्राइस राईज. हे सांगितलं होतं मी की राईट, सोन्याचे भाव उद्या वाढणार आहेत तर मी आजच सोनं घेऊन टाकेल. मी अँटिसिपेट करते की फ्युचरमध्ये प्राइस राईज होतोय. ह्याला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. राईट. डिफ्लेशन. व्हॉट इज डिफ्लेशन? जनरल प्राइस डिक्रीज होतोय म्हणून डिफ्लेशन. म्हणजे हे जर सिंपल आहे, इन्फ्लेशन, डिफ्लेशन. ठीक आहे. रिझन काय? रिडक्शन इन मनी सप्लाय किंवा क्रेडिट अवेलेबिलिटी. मनी सप्लाय शिकवलंय मी, पुन्हा एकदा सायकल रिपीट करू किंवा कोण एक्सप्लेन करेल क्विकली की कसा मनी सप्लाय क्रिएशन किंवा म्हणजे मनी सप्लाय क्रिएट केल्यामुळे, इन्क्रीज केल्यामुळे किंवा डिक्रीज केल्यामुळे इन्फ्लेशनवर इफेक्ट होतोय. कोण सांगेल? मनी सप्लाय हां कशाची?
मनी सप्लाय इन्क्रीज झाला आहे. ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स राहिलेत ते सांगा. काय पॉईंट्स राहिलेत? मनी सप्लाय म्हणजे कोण कमी किंवा हे इन्क्रीज किंवा डिक्रीज करणार आहे? रेपो रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, हे रिलेशन आहे. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कोणावर होतोय? बँक्सवर, राईट. बँक्सच्या हातामध्ये पैसे आले, बँक्सला इझी लोन मिळालं, बँक मनी सप्लाय वाढवेल. बँककडे इझिली लोन आलंय, मनी सप्लाय वाढवेल. कसं? बँक्स कसा मनी सप्लाय वाढवेल? लोन्स देईल. कसे देईल? इंटरेस्ट रेट कमी करेल, म्हणून लोकांच्या हातात जास्त पैसा येईल आणि म्हणून लोक जास्त डिमांड करतील आणि मग प्राइसेस वाढतील. सेम गोष्ट मनी सप्लाय कमी करायचं म्हणजे काय? बँकच्या हातात पैसा, बँकला जे लोन मिळतं ते म्हणजे इंटरेस्ट जास्त लागेल. एक्झॅक्टली, इंटरेस्ट रेट वाढलाय म्हणून डिमांड कमी झाली, मनीची डिमांड कमी झाली, राईट. लोकांच्या हातात पैसा नाही, लोक डिमांड नाही करणार इन जनरल कमॉडिटीजची पण, आणि प्राइसेस कमी होतील. कुठे गेलो? रेड्युस्ड इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग बाय गव्हर्नमेंट किंवा इंडिव्हिज्युअल्स. हा पॉइंट कोण एक्सप्लेन करेल क्लिअर वर्ड्समध्ये? इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटने कमी केली आहे किंवा केलीच नाही आहे असं तर होत नाही. बट सपोज कमी इन्व्हेस्टमेंट्स आहेत प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सकडून आणि गव्हर्नमेंटकडून पण, तर काय होईल? क्लिअरली सांगा ना, काय होईल? एक्झॅक्ट सायकल सांगा. जर गव्हर्नमेंटने मार्केटमध्ये कमी पैसा टाकला, इन्व्हेस्टमेंट कमी केली आहे, म्हणजे काय झालंय? इतकं दूर का जाता? इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीवर त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट काय होईल? तुम्ही खूप दूर जात आहेत. सिम्पल गोष्टी लक्षात घ्या. गव्हर्नमेंटला वाटलंय मला कन्स्ट्रक्शनचं वर्क चालू करायचं आहे ब्रिजच्या, म्हणजे गव्हर्नमेंट एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करते इकॉनॉमीमध्ये, असाच अर्थ होतोय त्याचा. तो ब्रिज जर मला बांधायचा आहे तर ब्रिज मला आपोआपच बांधून होईल का तयार? लेबर लागेल, वर्कर्स लागतील, मला मॉर्टर, ब्रिक्स आणि कॉन्क्रीट, सिमेंट हे सगळे गोष्टी लागतील, स्टील लागेल, मला एक इंजिनियर लागेल, एक काय 4-5 लागतील, मी कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देईल. मग कंप्लीट एक ब्रिज बनवून तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये जितक्या पण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कमी होतील, म्हणजे लोकांच्या हातात पैसा कमी आला. मी एक वर्कर आहे, लेबरर आहे, मला काय गरज आहे की मला रोजचं काम जेव्हा मिळेल, माझ्या हातात 200 किंवा 100 रुपये रोजचे येत आहेत आणि मग मी माझे काही एक्सपेंडिचर्स करतोय, राईट. गव्हर्नमेंटने जर असे काम क्रिएटच नाही केले, इन्व्हेस्टमेंट नाही केली अशा काही प्रोजेक्ट्समध्ये, ते लेबर्सला जॉब नाही मिळणार. असे 2-3 दिवस महिन्यात ते त्यांचे असे असतील की त्यांच्या हातात कामच नाही आलंय, त्यांच्याकडे कमी पैसा आहे, म्हणून ते इकॉनॉमीमध्ये इन जनरल कमी डिमांड करतील. कुठे अर्धा किलो साखर खरेदी करत असतील तर आता ते पाव किलोच करतील, म्हणजे त्यांनी डिमांड कमी केली आहे. अँड दिस इज अ मेजर चंक ऑफ पॉप्युलेशन. सेम गोष्ट अप्लाय होते ना इंजिनियर्ससाठी, जे व्यक्तीची सिमेंटची फॅक्टरी आहे, कॉन्क्रीटची फॅक्टरी आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण तर होतच आहे. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटल हेल्प जी कुठल्या एखाद्या प्रकारे करतायत ती समजून घ्या. एक्झॅक्टली, त्यांच्यासाठी डिफिकल्ट होईल की ते प्रोडक्शन काय घेतील, त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही आहे की ते तेवढा इन्व्हेस्ट करतील. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सच्या बाबतीत पण तेच कळतंय. आणि म्हणून तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करताय, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कमी होत आहेत आणि म्हणून प्राइजेस, डिमांड कमी आहे आणि म्हणून प्राइजेस पण कमी. कारण तुमचा सिमेंट कोणी खरेदीच करत नाही, तुम्ही काय करणार? ठीक आहे भाई, कल के कंपैरिजन में आज कम भाव में ले लो,
कळतंय? मला हे अपेक्षित आहे तुमच्याकडून. असं करू नका. आपण हे कितीदा बोललेलं आहे, राईट? जाऊ पुढे. रिझल्ट, डिमांड डिक्रीज होती, अनएम्प्लॉयमेंट आता सांगितलं आहे. ठीक आहे. डिसइन्फ्लेशन, डिसइन्फ्लेशन सिम्पल टर्म्समध्ये म्हणजे ह्या गोष्टी नेहमी कन्फ्यूज होतील. इन्फ्लेशन अपवर्ड्स ॲरो, डिफ्लेशन डाऊनवर्ड्स ॲरो. डिसइन्फ्लेशन रेट दाखवतोय. म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी पण हे दाखवलं होतं की इन्फ्लेशनचा रेट आहे. रेट म्हणजे काय आहे की मला माहिती आहे हा बेस इयर आहे 2010, हा आहे बेस इयर, राईट? मला जर 2020मध्ये बघायचं आहे की काय प्राइजेस आहेत, हा माझा करंट इयर आहे. ठीक आहे. हे कुठले प्राइजेस असतील? कॉन्स्टंट प्राइजेस. आणि हे कुठले प्राइजेस असतील? 2010 ते 15 आणि मग 20, 15, 16, मग 17 आणि मग 20 असं जर बघितलं तर सपोज असं जर झालं की 2010 ते 15मध्ये इन्फ्लेशन झालं आहे 1%, मग 2%, मग 3%, मग 4%, इकडे डायरेक्ट 15% असं जर आलं, ठीक आहे. देअर इज इन्फ्लेशन. म्हणजे मला हे म्हणायचं आहे एखाद्या पेनची किंमत 2015मध्ये 10 रुपये होती, 2016मध्ये 11 झाली, मग 12 झाली, मग 13 झाली. इयरली बेसिसवर त्या पेनची किंमत वाढती आहे. देअर इज सम इन्फ्लेशन, बट द प्राइस ॲट विच देर इज इन्क्रीज, म्हणजे काय म्हणेल, द प्राइस बाय विच द प्राइस द काय म्हणेल त्याला, नाही 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 एक्झॅक्ट टर्म्समध्ये द अमाऊंट बाय विच द प्राइस इज इन्क्रीजिंग, राईट, दॅट इज लेस, दॅट इज मिनिमम किंवा दॅट इज स्मॉल अमाऊंट. मग मला काय म्हणता येईल, हे डिसइन्फ्लेशन आहे. हा रेट ॲट विच द प्राइस इज इन्क्रीजिंग इज व्हेरी व्हेरी लेस, आणि म्हणून दिस इज डिसइन्फ्लेशन. आता हे पर्सेंटमध्ये जर असेल तर प्रत्येक वर्षी 1% किंवा 0.5 अशा पर्सेंटने जर इन्फ्लेशन होत असेल तर दॅट इज नॉर्मल इन्फ्लेशन. ठीक आहे. मग ते आपण जे वेगवेगळे इन्फ्लेशनच्या कॅटेगरीज बघितल्या त्या तुम्ही बघू शकता की मॉडरेट लेवलचं आहे की कुठल्या क्रीपिंग आहे वगैरे वगैरे. बट जर 0.01, 0.1, 0.2, 0.5, 0.3, 0.32, 0.35 असं काहीतरी पर्सेंटने वाढतं आहे, म्हणजे हा रेट इन्क्रीजच होतो आहे इन्फ्लेशनचा, बट देर इज दिस रेट इज व्हेरी स्मॉल. ह्याला मी काय बोलणार आहे, डिसइन्फ्लेशन. राहील लक्षात. जनरल प्राइस, ॲव्हरेज प्राइस लेवल राईज होतो आहे, ॲव्हरेज बास्केट ऑफ कमॉडिटीजचा इन्फ्लेशन. ठीक आहे. CPI WPI मी इन्फ्लेशन शो करण्यासाठी त्याच्यामध्ये बास्केट्स यूज करतायत. काही टिपिकल कमॉडिटीज असतील त्यांच्यासाठीच बघती आहे. डिफ्लेटर ओव्हरऑल सगळ्याच कमॉडिटीज, गुड्स अँड सर्व्हिसेससाठी बघते मी कंट्रीमध्ये. तो GDPमध्ये आपण नॅशनल इन्कममध्ये तो टॉपिक बघितला होता. डिफ्लेशनमध्ये प्राइस लेवल डिक्रीज होतो आहे, डिसइन्फ्लेशनमध्ये प्राइस लेवल वाढतो आहे पण त्याचा रेट कमी आहे. ह्या 3 गोष्टी क्रिस्टल क्लिअर आहेत, ह्याचे इफेक्ट्स क्लिअर आहेत, ह्याचे रिझन्स पण लक्षात असले पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला रिझन देतील, एखाद्या म्हणतील की व्हॉट इज अ टाईप ऑफ इन्फ्लेशन विच इज मेन्शन्ड, मग तुम्ही काय बोलणार, कळतंय? ठीक आहे. रेट ॲट विच इन्फ्लेशन डिक्रीजेस. ठीक आहे. रिझन्स, टाईट मॉनिटरी पॉलिसी. टाईट मॉनिटरी पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी 2 टाईप्सचे आहेत, कॉन्ट्रॅक्शनरी आणि एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. हे माहिती आहे, वाचलंय? एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मी मनी सप्लाय वाढवते आहे. कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मनी सप्लाय डिक्रीज करते. आणि मग आपण जो ते सिक्वेन्स बघितलेला आहे, मनी सप्लाय डिक्रीज झाला आहे तर डिमांड डिक्रीज होती आहे वगैरे वगैरे, ते सगळं चेन लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे. तर एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी या 2 टाईप्स, ह्याचे वेगवेगळे नाव आहेत. ठीक आहे. डिअर मनी पॉलिसी, चीप मनी पॉलिसी बोलतायत तुम्ही कॉन्ट्रॅक्शनरी किंवा एक्सपान्शनरीच्या बाबतीतच, फक्त तुम्ही नाव वेगळं दिलं आहे त्याला. म्हणजे तुमचं नाव काहीतरी असेल XYZ आणि तुम्हाला घरात निकनेम काहीतरी असेल वेगळं, आणि 4 लोकांचे वेगळे 4 वेगळे निकनेम्स.
ही गोष्ट आहे त्याच्या बाबतीत. तर टाईट मनी पॉलिसी म्हणजे कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. जेव्हा RBI ही हिंट करते कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसीच्या टुवर्ड्स, विच मीन्स RBI इज इंटेंडेड टू डिक्रीज द मनी सप्लाय इन द इकॉनॉमी. मनी सप्लाय इकॉनॉमीमध्ये डिक्रीज होतो आहे, इंटरेस्ट रेट विल बी इन्क्रीज्ड, राईट. आणि इंटरेस्ट रेट इन्क्रीज होत आहेत म्हणजे आमच्याकडे कमी पैसा असेल हातात, म्हणजे आपण कमी डिमांड करू आणि इन्फ्लेशन कमी होईल, राईट. इन्व्हर्स रिलेशन शेअर करतात टाईट मॉनिटरी पॉलिसी, कॉन्ट्रॅक्शनरी. आपण जेव्हा ते ओपन इकॉनॉमी वगैरे सब्जेक्ट वाचूया ना त्याच्या, आणि मनी अँड बँकिंग, त्याच्यामध्ये आपण हे एकदम डिटेलमध्ये बघूया, ह्याच्या बाबतीत घाबरू नका, ठीक आहे. तर हा रिसेशनवाला पार्ट मी तेव्हा सांगते. रिसेशनमध्ये पण बघा डिसइन्फ्लेशन. रिसेशन म्हणजे काय? काय? हा वर्ड खूपदा ऐकलाय. काय कमी व्हायचं? इकॉनॉमिक ग्रोथ ओव्हर अ सस्टेन्ड पिरियड ऑफ टाईम ती डिक्रीज झाली आहे, तर तो रिसेशन. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त पिरियडसाठी, आणखीन मोठ्या सस्टेन्ड पिरियडसाठी पण, आणि सस्टेन्ड आहे तो डिक्रीज, त्याला डिप्रेशन बोलणार. हा दोन मेजरली आपण जेव्हा पुढे हे चॅप्टर्स बघूया मनी अँड बँकिंग वगैरे, त्याच्यामध्ये हे 2-3 टर्म्स आहेत डीपमध्ये बघूया. कंपॅरेटिव्हली रिसेशन हा कमी पिरियडसाठी असतो, म्हणजे 6 महिने असला, 1 वर्ष असला, असं असू शकतं, जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये. बट वर्ल्ड वॉरच्या टाईमला डिप्रेशन फेस करत होती वर्ल्ड इकॉनॉमी, 4-5 वर्ष इफेक्ट होता. हा डिफरन्स आहे. म्हणजे मी जनरल गोष्टी सांगते, डिटेलमध्ये नाही जाते, राईट. मग आता जेव्हा ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथच डिक्रीज्ड आहे किंवा काहीच इकॉनॉमीमध्ये ग्रोथ नाही आहे, राईट. आणि रिसेशन आहे म्हणजे इकॉनॉमीमध्ये ग्रोथ नाही आहे, नोबडी विल बी इन्स्पायर टू इन्व्हेस्ट इन द इकॉनॉमी किंवा इन्क्रीज द प्रोडक्शन. एखादं कंप्लीट इंडस्ट्रीमध्ये 7-8 युनिट्स असतील तर 4च चालवतील किंवा 2च चालवतील, आणि 2 चालवायचे तर खूप साऱ्या लोकांना कामावरून काढून टाकतील, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट इन्क्रीज होईल, राईट. कळतंय? अनएम्प्लॉयमेंट इन्क्रीज झाली आहे तर लोकांच्या हातामध्ये पैसा राहणार नाही, आणि जेव्हा पैसा नाही आहे लोकांच्या हातामध्ये तेव्हा डिमांड नाही करणार लोक, आणि जेव्हा हे जे काही पण प्रोडक्ट मिळतं आहे मार्केटमध्ये, राईट, ह्यांच्या इंडस्ट्रीजचं, ते जेव्हा मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आपोआप कमी झाली, बिकॉज नोबडी इज डिमांडिंग. मग सो ॲज टू मेक द पीपल परचेस दोज कमॉडिटीज किंवा दोज प्रोडक्ट्स, दीज पीपल आर डिक्रीजिंग द प्राईस. डिसइन्फ्लेशन किंवा थोडंफार इन्क्रीज होत असेल किंवा जनरली डिक्रीजच करत आहे, म्हणजे देर इज इन्फ्लेशन. कळते? ह्या 2 गोष्टी, देर इज इन्फ्लेशन बट द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ प्राइस राईज इज व्हेरी लो, व्हेरी लेस. कळते? पक्का कळते? हे काय आहे? रिसेशन. म्हणजे ह्याचे वेगवेगळे फॅक्टर्स. गव्हर्नमेंट सेलिंग ऑफ इट्स सिक्युरिटीज, हा पॉईंट क्लिअर आहे? नाही, सॉरी, काय, हां, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सेल करणार आहे, म्हणजे हे मार्केट आहे. हां, गव्हर्नमेंट हा एक सिक्युरिटी मार्केटला देतोय, तर मार्केट गव्हर्नमेंटला पैसा देणार. म्हणजे गव्हर्नमेंट ज्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये आणतोय, पैसा काढून घेतोय, आणि जेव्हा लोकांच्या हातात पैसा नाही आहे तेव्हा डिमांड कमी झाली आहे, राईट. आता मी काय बोलतीये की गव्हर्नमेंटने स्वतःकडची सगळ्या सिक्युरिटीज विकून टाकल्या, पैसा ओढून घेतला इकॉनॉमीतला, लोकांच्या हातात पैसा नाही जेवढा असला पाहिजे होता. आहे पैसा बट एवढा नाही आहे, राईट. मग इंडस्ट्रियल ग्रोथ कशी असेल? कमी असेल. का? कारण जो काही पण पैसा हे इंडस्ट्रीज स्वतःच्या बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी वापरत होते किंवा आणखी नवीन इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी ते नाही केलं, त्यांनी गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करून टाकलं, ना की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये.
राईट. ह्याचा इम्पॅक्ट त्यांच्या प्रोडक्शनवर पण असू शकतो. ग्रोथ आहे, देर इज स्टील ग्रोथ. डिसइन्फ्लेशनचा अर्थ असा नाही की तिकडे ग्रोथ नाही आहे, ग्रोथ आहे, इन्फ्लेशन आहे, पण रेट कमी आहे, इन्क्रीज जो होतो आहे त्याचा. आणि हे आपण जे 4-5 फॅक्टर्स बघतोय ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, हा एक फॅक्टर कधीच विसरायचा नाही. म्हणजे मी 1 वर्षाच्या बाबतीत नाही बोलत आहे. कळतंय? पटतंय? कॉन्ट्रॅक्शन इन बिझनेस सायकल. हे कॉन्ट्रॅक्शन इन बिझनेस सायकल हा एक फॅक्टर असा आहे जो म्हणजे एक बिझनेसची एक सायकल असेल. सपोज मी एक बिझनेस एस्टॅब्लिश केला आहे, मला सुरुवातीचं एक जेस्टेशन पिरियड असेल ज्याच्यामध्ये मला आयडियली बसून राहायचं आहे. मला हे माहिती आहे की मला या बिझनेसमध्ये काही फायदा, मी आउटपुटची अपेक्षा नाही करू शकत. कुठलाही बिझनेस घ्या, हे सगळेच लोक बोलतात राईट. मध्ये 3 वर्षाचा पिरियड असेल, त्याच्यानंतर हळूहळू माझे नवीन कॉन्टॅक्ट्स वाढत आहेत किंवा हळूहळू माझा बिझनेस थोडासा ग्रो करायला लागला आहे. एक वेळ अशी येईल, माझ्या मेहनतीवर डिपेंड करते, ऑल फॅक्टर्स कन्सिडर्ड, की माझा बिझनेस ग्रो करतोय. तो ग्रो किती वेळ करेल, म्हणजे जेव्हा ग्रोथ सुरू झाली त्याच्यानंतर एंटायर लाईफटाईम त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टर्सच्या एंटायर लाईफटाईमसाठी तो बिझनेस ग्रोच करत राहील असं काही आहे का? काही कुठेतरी मॉडरेट एखादा फेज येईल जिकडे म्हणजे जो आहे तो कॉन्स्टंट बिझनेस आहे, तेच क्लायंट्स आहेत, तोच आउटपुट आहे. मग पुन्हा कुठेतरी बिझनेसमध्ये लो येईल, जिकडे ते क्लायंट्स होते त्याच्यात ते 2-3 क्लायंट्स मी निघून गेलेत. मग ह्याने परत एफर्ट्स टाकण्याचा प्रयत्न केला, परत कुठेतरी ग्रोथ झाली आहे. हे काय झालं, हा एक बिझनेस सायकल झाला. आणि ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये पण हेच होत आहे. कळतंय? मग जेव्हा बिझनेस सायकलमध्ये कॉन्ट्रॅक्शन आहे, म्हणजे मी स्लो डाऊन आणि आणखी कुठला एक दुसरा फॅक्टर होता, दोन कंपॅरिझन्स कुठले बघितले आपण नॅशनल इन्कम अकाउंटिंगमध्ये सगळ्यात शेवटच्या पेजवर. हा पॉईंट तुम्ही मला एक्सप्लेन करा. 2 कंपॅरिझन कुठले बघितले आहे नोट्स? बाकीच्यांकडे नाही आहे. 2 कुठले कंपॅरिझन्स बघितले आपण? भेटलं का? बापरे, एवढा वेळ? काय कंपॅरिझन आहे ते? राईट. काय डिफरन्स आहे 2 गोष्टींमध्ये? मी आता जेव्हा तुम्हाला हे सांगतेय तर तुम्हाला ते क्लिक व्हायला नको होतं का? स्ट्रक्चरल आणि सायक्लिक, राईट. सांगा बरं, एक्सप्लेन करा. कॉन्ट्रॅक्शन इन बिझनेस सायकल, डिसइन्फ्लेशन. करताय का? ते नका एक्सप्लेन करू, एकच लाईन. तुम्हाला बोलत होते की आम्ही रिव्हिजन केली आहे मॅडम 10 दिवस.
टेम्पररी स्लोइंग ऑफ पेस ऑफ इन्फ्लेशन, ठीक आहे. डेंजर इफ रेट ऑफ इन्फ्लेशन फॉल्स नियर्स टू 0. म्हणजे मी 0.1, 0.2, 0.3 नियर्स टू 0 आहे ना, मग हा डेंजर आहे. का? कारण जर प्राइजेस राइजेस होत नाही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, लोक विलिंगनेस कशी शो करतील नवीन इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये आणण्यासाठी किंवा तो बिझनेस करण्यासाठी? काय मोटिवेटिंग फॅक्टर असेल? प्राइस राइज होतील. आज मी जर सपोज 1000 रुपीज पर डे कमवतीये, तर मला उद्याच्याला ॲटलिस्ट 1500 पर डे पाहिजे, तेव्हा मी या फील्डमध्ये राहतीये, म्हणजे माझी ग्रोथ होतीये. मार्केटमध्ये जे इन्फ्लेशन आहे त्याच्यासोबत मला पेस मेंटेन करता येईल. जर असं नाही झालं आणि आफ्टर 20 इयर्स किंवा जर आफ्टर 1 to 2 इयर्स जे काही पण आहे पिरियड मला, त्याच्यानंतर आफ्टर 10 इयर्स पण मी जर काय सेम इन्कम आहे माझी, तर काय होईल? मोटिवेशन राहणार नाही ना काम करण्याचं. नाही करणार, दुसरी एखादी फील्ड शोधेल, स्विच करेल कॉन्स्टंटली, राईट? ठीक आहे. प्राइस डू नॉट ॲक्च्युअली ड्रॉप. डिसइन्फ्लेशन डज नॉट युजली सिग्नल द ऑनसेट ऑफ अ स्लोइंग इकॉनॉमी. मी जेव्हा म्हणते इन्फ्लेशन हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ॲव्हरेज प्राइस लेवल राईज होतोय, राईट? मग ओव्हर पिरियड सपोज अजून 10 वर्षा पहिले किंवा 5 वर्षा पहिले दुधाच्या बॅगची किंमत 10 रुपये होती, आज ती 13 रुपये झाली आहे किंवा 15 रुपये झाली किंवा 20 रुपये झाली. हे इन्फ्लेशन झालं आहे, कितीतरी % झाले, असं जर मला म्हणायचं आहे, ठीक आहे? तर हे काय झालं आहे? हे इन्फ्लेशन आहे ओव्हर पिरियड ऑफ टाईम. बट जेव्हा मी 2000 सपोज 2010 मध्ये हे बघतीये की 10 रुपये, 2012 मध्ये 11 रुपये झालं, 2014 मध्ये 12 झालं, असं हळूहळू हळूहळू हे प्राइजेस राईज होत आहेत. म्हणजे काय? हा इन्फ्लेशन होतोय पण हळूहळू होतोय. मला एका दिवसात जाणवणार आहे का? नाही. 1-1 रुपयाने वाढेल, अर्ध्या रुपयाने वाढेल, राईट? 50 पैशाने वाढेल. आणि मग मला आज इकडे दिसतंय की एवढं इन्फ्लेशन झालं होतं ओव्हर पिरियड ऑफ टाईम. मग हे जे मी रोज एक्सपिरियन्स करते किंवा प्रत्येक वर्षी एक्सपिरियन्स करते, हे काय झालं आहे? हे हार्मफुल आहे का? किंवा हे असं सिग्निफाय करतं आहे का की इकॉनॉमी स्लो करते आहे कारण इन्फ्लेशन एवढं जास्त नाही आहे? कारण इन्फ्लेशनची लेवल काय पाहिजे? ±2%. काय ±2%? 4 ±2%. म्हणजे 4% इन्फ्लेशन तर तुम्हाला लागेलच. 4%, 5%, मिनिमम 4% लागेलच. कळतंय, राईट? मग आता ह्या 4% प्लस 4.1%, 4.2%, 4.3, 4.35, 4.55 असं काहीतरी होतं आहे. म्हणजे इन्क्रीज होतं आहे प्राईस, बट हळू पेसने होतो आहे, रेट कमी आहे प्राईसचा. मग हा एक फॅक्टर सिग्निफाय करेल का की स्लोइंग इकॉनॉमी आहे? नाही ना. प्राइजेस डू नॉट ॲक्च्युअली ड्रॉप. डिसइन्फ्लेशन डज नॉट युजली सिग्नल द ऑनसेट ऑफ अ स्लोइंग इकॉनॉमी. कळते? म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी काल एक बिझनेस चालू केला आणि मी आज यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी एक बिझनेस चालू केला आणि यावर्षी मी होप नाही करू शकत की माझ्या बिझनेसमध्ये सगळ्या कमॉडिटीजची प्राईस वाढली पाहिजे. ते प्राईस वाढण्यासाठी मला ॲटलिस्ट 4-5 वर्ष वाट पाहावी लागेल. कळतंय का? पटतंय? मी असं तर नाही म्हणू शकत ना की काल मी 100 रुपयाचे पेन आणले आणि मी 6 महिन्यांनी म्हणले की ह्या पेनची किंमत आता 200 रुपये झाली पाहिजे किंवा 150 झाली पाहिजे किंवा मी 150ला आता हे सगळे पेन्स विकेल, असं तर नाही म्हणता येणार. कळतंय? मग हा असं जर नाही झालंय तर मी अशी कंप्लेंट करू शकते का की इकॉनॉमी स्लोइंग आहे? पटतंय? रिफ्लेशन सिम्पलेस्ट एक्झाम्पलमध्ये आपण हे नंतर बघूया. सिम्पलेस्ट एक्झाम्पल डिफ्लेशन आहे इकॉनॉमीमध्ये. म्हणजे इकॉनॉमी ह्या ±2%, 2% पेक्षा पण खाली गेली आहे इन्फ्लेशन इकॉनॉमीमध्ये. म्हणजे प्राइजेस खूप कमी झालेत. आज 10 रुपयाला दुधाची बॅग मिळते ती फक्त 2 रुपयाला 3 रुपयाला मिळते आहे, 5 रुपयाला मिळते आहे. इन्फ्लेशन म्हणजे डिफ्लेशन झालं आहे.
झालं आहे. मग आता मी काहीतरी स्टेप्स घेतले आणि काहीतरी बूस्ट दिला, इन्व्हेस्टमेंट घडून आणली किंवा काही प्रोग्राम नवीन काही स्कीम आणली, सो दॅट हा सेक्टर चांगलं काम करायला लागेल किंवा इकॉनॉमी इन जनरल चांगलं काम करायला लागेल आणि इकॉनॉमिक ग्रोथ होईल. मग त्याच्यानंतर सपोज हा इन्फ्लेशन 1.9 होता, जे मी म्हणते डिफ्लेशन या मुवमेंटला, है ना, मी ज्याच्या बाबतीत कंप्लेन करते की अरे बापरे 10 रुपयाला दुधाची बॅग विकली जायची, आज ती फक्त 3 रुपयाला विकली जाते. सपोज हे 1.9 आहे आपल्या कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंग. मी काहीतरी एफर्ट्स घेतले, काही नवीन स्कीम्स आणल्या, काही पॅकेजेस वगैरे गव्हर्नमेंटने काय म्हणतात अनाऊन्स केले, राईट. आणि हे झाल्यानंतर अचानक इन्फ्लेशन 5%वर गेलं. म्हणजे हे जे दुधाची बॅग जी 2-3 रुपयाला मिळत होती ती अचानक 12 रुपयाला मिळायला लागली. कळतंय? कारण काय, मी हे स्टेप्स घेतले आणि ह्याच्यावरून ही कंडिशन इकडे इम्प्रूव्ह झाली. मग आता हे माझ्यासाठी चांगलं आहे ऑब्वियसली. कळतंय? किंवा हे 12 न म्हणता ह्याला 20 म्हणून टाका आणि हे 5 न म्हणता 10 म्हणून टाका. ॲक्च्युली असं असतं. कळतंय? मग आता हे 10 रुपयाची दुधाची बॅग एका आता ज्या काही म्हणजे जेव्हा इकॉनॉमिक स्लोडाऊन होता किंवा आणखी काही रिझन्स होते ज्याच्यामुळे 1.9%च्या इन्फ्लेशन रेट्सच्या अकॉर्डिंग 2 ते 3 रुपयाला मिळत होती. मी काहीतरी एफर्ट्स टाकले, काही पॅकेजेस डिक्लेअर केले आणि ह्या सेक्टरला हेल्प मिळाली आणि आता हे रिगेन झाले प्राईस किंवा प्राईस नॉर्मलपेक्षा पण वाढलं आहे, 15 किंवा 20 रुपयाला विकायला लागली. नॉर्मलपेक्षा इन्फ्लेशन जास्त वाढलं आहे. पण का वाढलं आहे? कारण एकदम कमी झालं होतं, प्राइजेस खूप जास्त कमी झाले होते. मी एक्सटर्नली काही पुश प्रोव्हाइड केला, काही बूस्ट प्रोव्हाइड केला आणि त्याच्यामुळे हे आपोआप वाढलं. ही लेवल जी आहे ही नॉर्मल आहे, हे खाली होतं, मला इथून इथे आणलं. तर मला माहिती आहे का, मी बूस्ट दिला आहे, हा इथून इथपर्यंत गेला आहे. हे जे आहे ना रिफ्लेशन आहे. वाचा, फर्स्ट फेज ऑफ इकॉनॉमिक रिकव्हरी आफ्टर अ पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन. कळतंय? हे मी ज्या वर्ड्समध्ये सांगितले त्याच वर्ड्समध्ये लक्षात ठेवा. मग आता बघा, इट्स इकॉनॉमिक पॉलिसी दॅट इज एनॅक्टेड आफ्टर अ स्लोडाऊन, ते सांगते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल टॅक्स कट, ह्याचे एक्झाम्पल्स दिले. टॅक्स कट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आहे किंवा मनी सप्लाय वाढवला आहे वगैरे वगैरे. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, रिफ्लेशन म्हणजे मी काहीतरी बाहेरून एफर्ट्स टाकलेत आणि मग हे इन्फ्लेशन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, इन्फ्लेशनला नॉर्मल्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे, प्राइस लेवल्सला नॉर्मल्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. कळतंय? आणि मग ते इन्फ्लेशन जे असेल ना या मुवमेंटला ते ग्रेटर दॅन नॉर्मल असेल. जे मी इथे तुम्हाला सांगितलं हे 10% समजून घ्या किंवा 6% समजा, 7% समजा. कळतंय? रिफ्लेशन. मी इझिएस्ट वेमध्ये सांगतेय, किचकट लँग्वेजमध्ये बघायचं तर बुक्स वाचू शकता. ठीक आहे? कळतंय? मी जसे मुद्दे सांगते तसे लक्षात ठेवा. राहील लक्षात? पक्का? कळालाय पॉईंट? अभिषेक? ऋतुजा, फिलिप्स कर्व सांगितला होता मी अगोदर, काय आहे? इन्फ्लेशन होतंय आणि जर आपण इन्फ्लेशन होतंय काही रेटमध्ये तर एम्प्लॉयमेंट वाढतील, पण जर ते इन्फ्लेशन आपण कंट्रोल करायला गेलो की मग अनएम्प्लॉयमेंट वाढतील. आपण इन्फ्लेशन कमी केलं ना तर रोजगार चालला ना लोकांचा, मग अनएम्प्लॉयमेंट वाढतील. एका टाइम नंतर कॉन्स्टंट होऊन जातं. अरे तो पेजेस नाही आहे आय थिंक. ठीक आहे, आपल्याला फिलिप्स करतं माहिती आहे ना, मी इथे एक्सप्लेन करून देते. ठीक आहे. काय होतं फिलिप्स कर्व? या ॲक्सिसवर काय? इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट. चला एक्सप्लेन करा.
हा आहे ना कर्व, एक्सप्लेन करा. मला माहिती, मी त्या दिवशी असा दाखवला होता. पण ही एक कंडिशन आहे जो या एरियाला फिलिप्स कर्व ॲड्रेस करत नाही, राईट. म्हणून आपण एका नवीन टर्मकडे गेलो होतो जो होता स्टॅग्फ्लेशन, राईट. आता हे बोला इन्फ्लेशन वाढतंय, राईट. इन्फ्लेशन होतंय म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? प्राइजेस वाढत आहेत म्हणून काय होईल? डिमांड कमी होईल. हे कळतंय, पटतंय ना? हे कन्फ्यूज नका हुआ. प्राइस वाढणं इज ओके, हे माझ्यासाठी चांगलं आहे. पण खूप प्राइजेस वाढलेत, इन्फ्लेशन हाय आहे, इन्फ्लेशन इन्क्रीज होत आहे, है ना. इन्फ्लेशन हाय आहे, हा 0 वगळा. इन्फ्लेशन इन्क्रीज होत आहे, माझ्यासाठी ते अफोर्डेबल नाही आहे की मी त्या कमॉडिटीज खरेदी करेल, म्हणून मी डिमांड कमी केली. डिमांड कमी केली आहे म्हणजे काय झालं आहे? मग अरे यार हे काय होतं आहे असं? हां, डिमांड कमी केली म्हणजे काय होईल? ह्यांना वाटतं, ह्यांना एक सिग्नल मिळेल की बाबा आता मला गरज नाही आहे प्रोडक्शन करण्याची, कारण डिमांडच तेवढी नाही आहे. नवीन प्रोडक्शन घेऊन तरी काय करणार? प्रोडक्शन कमी केलं. प्रोडक्शन कमी केलं आहे म्हणजे काय होणार आहे? सपोज मी जिकडे 10 युनिट चालवायचे माझ्या इंडस्ट्रीजचे, फॅक्टरीचे, मला सध्या प्रोडक्शन कमी करावं लागतं आणि मी फक्त 5च युनिट्स चालवते आहे, तर मला एक्स्ट्रा जो वर्कर होता त्यांना रोज कामाला बोलून गरज नाही आहे, तर मी काय करणार? त्या वर्कफोर्सला म्हणेल की टाटा बाय बाय, घर पे बैठा हुए, थोडे दिन नंतर बघूया. मग हे जे आहे म्हणजे अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होती आहे. म्हणजे जसं जसं इन्फ्लेशन वाढतंय तसं तसं अनएम्प्लॉयमेंट पण वाढतीये. मी हा इन्फ्लेशनच्या बाबतीत बोलते आहे. इन्फ्लेशन जेवढं जास्त, अनएम्प्लॉयमेंट तेवढी जास्त. इन्फ्लेशन जेवढं जास्त वाढतंय, हे बघा हा पिरियड आहे, इथे काय म्हणतात? हे एक सेकंड, आपण याचा कलर चेंज करूया. हा एवढा हा इन्फ्लेशन आहे, त्याच्या पॅरलली हा एवढा अमाऊंट ऑफ अनएम्प्लॉयमेंट आहे. ह्याच्यानंतर जेव्हा मी इन्फ्लेशन कमी होतोय, अनएम्प्लॉयमेंट वाढतीये, म्हणजे सॉरी इन्फ्लेशन वाढतोय इथपर्यंत, अनएम्प्लॉयमेंट नव्हती, हा 0 वाला फेज आहे. इथे अनएम्प्लॉयमेंट आहे का? नाही आहे. पटतंय ना? अनएम्प्लॉयमेंट सुरू कुठून झाली आहे? इथे फर्स्ट पॉईंट मिळतोय मला या ग्राफवरती, हा आहे ना, इथे फर्स्ट पॉईंट मिळतोय. मग जसं इन्फ्लेशन वाढतंय, अनएम्प्लॉयमेंट वाढते, इन्फ्लेशन वाढतंय, अनएम्प्लॉयमेंट वाढतीये. कळतंय? पक्का कळतंय? मग आता ह्यांनी काय ॲड्रेस नाही केलं आहे? स्टॅग्फ्लेशन म्हणजे काय असतं? अलार्मिंगली हाय इन्फ्लेशन, अलार्मिंगली हाय अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ हां, म्हणजे काय? स्टॅग्फ्लेशन. सिग्निफिकन्स काय आहे? स्टॅग्फ्लेशन स्टडी का करायचा? हे मी शिकवलंय ना, असं का करताय तुम्ही? प्रोग्राम्स के गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे. मी काय म्हणले होते की गव्हर्नमेंट जेव्हा इन्फ्लेशन टॅकल करण्यासाठी स्टेप्स घेईल तर अनएम्प्लॉयमेंट वाढेल, अनएम्प्लॉयमेंट टॅकल करण्यासाठी स्टेप्स कमी करण्यासाठी स्टेप्स घेईल तर इन्फ्लेशन वाढेल. ही सिच्युएशन म्हणजे काय? स्टॅग्फ्लेशन, राईट. हे स्टडी करण्याचं सिग्निफिकन्स काय आहे? या सिच्युएशनला हँडल कसं करणार? मी हे असेच क्वेश्चन्स विचारते आहे जे मी शिकवले. तुम्ही मला ना खूप डिसअपॉइंट करताय. तुम्ही सांगा उद्या मला.
मी ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं स्पेंड केले होते ना. ठीक आहे. होलसेल प्राइस इंडेक्स काय सांगितलं होतं होलसेल प्राइस इंडेक्सच्या बाबतीत? कस्टमरकडे जाणार त्याच्यामध्ये जो एजंट असतो त्याच्याकडे जे गुड्स आणि सर्व्हिस गुड्स जे आहेत समजा जो बनवतो इंडस्ट्री एकच किंवा दोनच व्यक्ती बोलत आहेत बाकी कोणच बोलत नाही आहे का अभिषेक? एजंट लावायचा नाही मला डायरेक्ट प्रोड्युसर सप्लाय करतो त्यांना कन्झ्युमरच्या मधातला गॅप फिल करायचा असते म्हणजे जी गोष्ट महाग भेटणार ती स्वस्त भेटणार होलसेल प्राइस. मला कंप्लीट सायकल एक्सप्लेन करा. प्रोडक्शन जर झालं प्रोडक्ट डायरेक्ट आपल्या कन्झ्युमरच्या हातात नाही. एक्झॅक्टली. हां मग काय होईल? त्याच्यासाठी मधले एजंट्स असतात होलसेल हे घेणारे म्हणजे व्यापारी त्यांच्याकडे हां त्यांच्या याच्यावर तिथं जो तो इन्फ्लेशन त्या कम्युनिटीजचं इन्फ्लेशन तिथं म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे त्यांच्या ज्या किमतीवर ज्यांना प्रॉडक्ट भेटतात त्या किमतीवर मला व्हेरी गुड. आठवत आहे काही? मी बोलले होते फॅक्टरीमध्ये एखादं प्रोडक्शन होतं आहे ती गोष्ट डायरेक्टली तुम्ही आणि मी मला एखादी कमॉडिटी खरेदी करायची आहे तर मी डायरेक्टली फॅक्टरीमध्ये जाऊन घेणार आहे का? नाही. तो फॅक्टरीचा ओनर त्याचा माल वेगवेगळ्या ठिकाणी देशाच्या वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटर्सला विकेल. तो XYZ अमाऊंटला विकेल. फॅक्टरीतून हा माल बाहेर पडल्यानंतर डिस्ट्रीब्युटरपर्यंत येईस्तोवर जे काही पण त्याची किंमत असेल ती असेल इथे या लेवलवरती. ठीक आहे. मग हे डिस्ट्रीब्युटर्स त्यांच्याकडे बल्क अमाऊंटमध्ये खूप जास्त अमाऊंटमध्ये हे प्रोडक्ट्स अवेलेबल असतील. म्हणजे एका आपल्या औरंगाबादमध्ये मोंढा नाका प्रत्येक किराण्याच्या दुकानवाल्याला जर सामान आणायचं असेल तर मोंढ्यात जाईल सामान खरेदी करून आणेल आणि मग आपल्याला जर गरज पडली साखर संपली आहे दूध संपलं आहे तर आपण त्या किराण्याच्या दुकानात जाणार आणि आपण घेणार. घराच्या समोरचं किराण्याचं दुकान म्हणजे रिटेलर. मोंढा म्हणजे डिस्ट्रीब्युटर. मोंढा हा म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत मोंढ्यात जाऊन की मला 1 किलो गहू पाहिजे द्या. तो म्हणेल आमच्याकडे क्विंटलने मिळतात आम्ही तुम्हाला 1 किलो गहू नाही देऊ शकत. म्हणजे मी होलसेलमध्ये तुम्हाला सामान देतो आहे. मी डिस्ट्रीब्युटर आहे या आणि तो प्राईस आणि माझ्यासाठी काय लेव्हरेज आहे किंवा माझ्यासाठी काय ॲडव्हान्टेज आहे की मी मोंढ्यात जाऊन पैसा खर्च करून 1 क्विंटल गहू घेईल कारण मला 1 वर्षभरासाठी साठवायचं आहे. मग माझं समोरून जर मी 1 क्विंटल गहू घेतलं आहे घराच्या समोरून किंवा मोंढ्यातून घेतलं आहे कम्पॅरेटिव्हली मोंढ्यातून मला स्वस्त मिळेल. किंमत कमी आहे कारण ते बल्क प्रोडक्ट्स किंवा कमॉडिटीज बल्कमध्ये सेल करतात. राईट? कळतंय? आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला कमी किमतीत प्रोव्हाइड करू शकतायत. त्यांच्याकडे जो माल येतो तो डायरेक्टली फॅक्टरीमधून येतोय मोस्ट ऑफ द टाइम्स. ती जी प्राइस असेल ती असेल होलसेल. है ना? म्हणजे कुठल्या पण कमॉडिटीजच्या बाबतीत असू द्या. तुमच्या घराच्या समोर एक किराणावाला आहे तो ज्या किमतीत गहू विकतो 1 किलोसाठी आणि तुम्ही तिकडे जाऊन 1 क्विंटल गहू घेऊन या. जे काही पण रेट असेल 2-3 रुपये डिफरन्स असेल. तुम्हाला बल्कमध्ये घ्यायचं 1 क्विंटल घ्यायचं म्हणून तुम्ही मोंढ्यात जात आहेत. इथे किंमत वाढलेली आहे कारण ह्या रिटेलरला ह्या डिस्ट्रीब्युटरकडून XYZ अमाऊंटमध्ये काही कमॉडिटीज ह्याने खरेदी केल्या. त्याने तिकडून लोड करून स्वतःच्या दुकानात आणल्या आणि मग स्वतःच्या ह्याच्यावरती स्वतःचं काहीतरी प्रॉफिट जोडलं आहे. पटतंय? पटतंय? मग इथे प्राइजेस काहीतरी वाढलेले असतील. मग हा कुठला प्राइस झाला? म्हणजे मला एकच कमॉडिटी आहे त्याचा प्राइस वेगवेगळ्या ठिकाणी मला जज करता येतोय ट्रॅक करता येतोय. होलसेल प्राइस काय आहे कमॉडिटीची रिटेल प्राइस काय आहे. पटतंय? मग मला फक्त पेन म्हणजे पेनचीच प्राइस ट्रॅक करायची आहे का या पेनची प्राइस वेगवेगळ्या लेवल्सवर ट्रॅक करायची आहे.
म्हणून मी वेगवेगळे इंडेक्सेस क्रिएट केले, 2 इम्पॉर्टंट, होलसेल प्राइस इंडेक्स आणि रिटेल प्राइस इंडेक्स. पण रिटेल प्राइस इंडेक्स नाही म्हणत, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. कारण या रिटेलरकडे मी जातीये कन्झ्युमर आणि मला ही कमॉडिटी त्या पर्टिक्युलर रिटेल प्राइसवर मिळतीये आणि म्हणून ज्या प्राइसवर कन्झ्युमरला तो प्रोडक्ट मिळतोय, राईट. मग दोन्ही गोष्टींमध्ये होलसेल प्राइस इंडेक्समध्ये पण, इंडेक्स म्हणजे काय, कोणतरी सायन्सचा स्टुडंट असेल, नसलं तरी चालेल, पण काहीतरी तर आयडिया आली असेल. मला उद्या शोधून सांगा. 3 गोष्टी सांगणार आहे तुम्ही मला. दिस इज व्हेरी डिसअपॉइंटिंग. स्टॅग्फ्लेशन मला तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. ह्याच्या अगोदरचा क्वेश्चन होता मिनिमम वेजेस इंडस्ट्रियल वर्कर्सचे आणि बाकी वर्कर्सचे जर मला ठरवायचे असतील तर कुठलं इंडेक्स यूज करणार, राईट. हे 3 क्वेश्चन्सचं आन्सर मला ट्रॅक करायचं आहे. मी दोन्ही पण गोष्टींमध्ये एक बास्केट घेतली आणि या बास्केटमध्ये काही कमॉडिटीज टाकल्या, राईट. मग मी कमॉडिटीज कुठल्या ठेवतीये त्या बास्केटमध्ये. होलसेलमध्ये सर्व्हिस मिळते का, म्हणजे मी तुम्हाला म्हणू शकते मी तुम्हाला होलसेलमध्ये शिकवते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाते तुम्हाला म्हणते होलसेलमध्ये ट्रीटमेंट करून देतो, बँकेमध्ये जा होलसेलमध्ये अकाउंट काढून घ्या, असं होतं आहे का. म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्समध्ये सर्व्हिसेस कन्सिडर करत नाहीत. कन्झ्युमर प्राइस, कन्झ्युमर म्हणजे एखादी कमॉडिटी परचेस मी करते किंवा एखादी सर्व्हिस मी घेते आहे तर मी ॲज अ कन्झ्युमर ती घेते आहे, माझ्यासाठी त्याचा प्राइस काय आहे हे CPI इंडेक्समध्ये. CPI मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही पण इन्क्लूड कळते, पटते. असे लॉजिक्स लावा आणि मग इझी वेमध्ये लक्षात ठेवा गोष्टी. कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी लक्षात राहतील. ह्याच्यामध्ये फक्त म्हणजे असं बघा जा की मंथली कुठलं असतं, CPI WPI मंथली आहे, इयरली आहे, बेस इयर कुठला आहे, फॅक्टरी लेबरर्ससाठी, इंडस्ट्रियल लेबरर्ससाठी मिनिमम वेजेस ठरवण्यासाठी मला कुठला काय म्हणता येईल त्याला इंडेक्स यूज करायचा आहे, किंवा मला गव्हर्मेंट सर्वंट्सची सॅलरी बेसिक पे ठरवायचं तर मी कुठला इंडेक्स यूज करणार वगैरे वगैरे. ह्या 4-5 असे पॉईंट्स असतात जे ह्या इंडेक्सेसमध्ये इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये खूप मेजर मुद्दा आहे तो मी उद्या घेणार आहे, आज घेणार नाही. ठीक आहे. होलसेल आणि CPIचं कंपॅरिझन, मागे एक फिनॉमिना बघितला होता तो लॅग का करतोय वगैरे, तो मी पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये घेते. It measures the changes in the prices of goods sold and traded in bulk by wholesale to the to other businesses. राईट. हेच एक्सप्लेन केलं. चेंजेस इन प्राईस, मी एक बास्केट घेतली आहे, त्या बास्केटमध्ये काही कमॉडिटीज ठेवल्या आणि ह्याचे प्राईस ट्रॅक करत गेले की किती ह्याचा प्राईस वाढतोय. मी ॲपल ठेवलं आहे का, ॲपलचा प्राईस आज किती होता, उद्या किती आहे वगैरे वगैरे. विथ रिस्पेक्ट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, देन बेस इयर. बेस इयर काय आहे, त्याचं रिलेव्हन्स काय, इम्पॉर्टन्स काय, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. राईट. Analysts use the numbers to track the supply and demand dynamics in industry manufacturing. ठीक आहे. हे नंबर्स ट्रॅक करतायत का, कारण त्यांना सप्लाय अँड डिमांडचे डायनॅमिक्स बघायचे आहेत. म्हणजे मला जर एखादी बिल्डिंग उभी करायची तर मला बल्कमध्ये सिमेंट कॉन्क्रीट घ्यावे लागेल. राईट. मला काय करायचं आहे, मला ट्रॅक करायचं आहे की ह्याचे प्राइजेस आता WPI इंडेक्स काय आहे. जर इन्फ्लेशन या एरियामध्ये कमी झालं तर मी बोलेल की ठीक आहे बाबा, आता ही इन्व्हेस्टमेंट मी करू शकते किंवा ही बिल्डिंग मी उभी करू शकते. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे. तर माझ्या बिझनेसच्या अकॉर्डिंग, माझ्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग मी बघेल मला जे रॉ मटेरियल्स लागत आहेत ते कुठल्या बास्केटमध्ये येत आहेत, CPIच्या किंवा WPIच्या, प्रत्येक इंडस्ट्री आणि प्रत्येक बिझनेसशी रिलेटेड. आणि मग ते ट्रॅक करतील, त्याला ॲनालाइज करतील आणि मग स्वतःचे बिझनेस प्लॅन करतील. हा सेकंड मुद्दा आहे. पटतोय? तुमचे चेहरे ब्लँक का दिसत आहेत?
रिलीज बाय ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर अँड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. हे लक्षात ठेवा. मंथली ट्रॅक करताय. द क्वांटम ऑफ अपवर्ड सर्ज इन WPI इंडेक्स इंडिकेट्स इन्फ्लेशनरी प्रेशर इन इकॉनॉमी अँड वायसी वर्सा. आता हे बघा, ऑब्वियसली गोष्ट आहे, WPI इंडेक्समध्ये अपवर्ड ट्रेंड दिसला म्हणजे होलसेल प्राइजेस वाढलेत, म्हणजे फॅक्टरीमधून डिस्ट्रीब्युटरकडे माल आलाय तेव्हाच त्याचे प्राइसेस वाढलेले आहेत, म्हणजे इन्फ्लेशन आहे. का? कारण ह्या फॅक्टरीवाल्याने ह्याला जास्त किमतीत विकलं असेल म्हणून इथे हे प्राइसेस वाढलेले आहेत. इथून इथे सपोज मला मोंढ्यामध्ये गहू 20 रुपये पर kg मिळतं आहे आणि माझ्या घरासमोर 21 रुपये मिळतं आहे किंवा 22 रुपये मिळतं आहे, जे काही असेल. हा जो डिफरन्स आहे ना, हा जनरली ह्या किराणावाल्याच्या वरती डिपेंड करतो आहे. कोण म्हणेल की नाही मला 1 रुपया प्रॉफिट सफिशियंट आहे, हे वॅरी होतं आहे. हे रिजन वाईज पण वॅरी होईल, कळते. मग इथे हा जो फॅक्टर 1 ते 2 रुपये, 1 किंवा 2 रुपयाने हा जो प्राइस वाढतोय ना इकडे, किंवा 3 रुपये वाढला, जे काही पण आहे, हा जो राईज आहे, कुठे गेला काय, हा जो राईज आहे ना या पॅसेजमधला, तो मेजर इकॉनॉमिक कंडिशन्समुळे नाही इम्पॅक्ट होईल. बट इथे जर वाढलाय आणि इथे कन्सिडरेबली वाढलाय, म्हणजे मी मोंढ्यातच चालले, मोंढ्यावालाच मला म्हणतोय मी 25 रुपये किलो गहू देणार आहे तुम्हाला. ह्याचे रिझन्स काय असू शकतात? प्रोडक्शनच जास्त नाही झालं गव्हाचं, वन ऑफ द फॅक्टर. गव्हाच्या ऐवजी दुसरी कुठली कमॉडिटी असेल त्याचे रॉ मटेरियलचे प्राइसेस वाढले असतील, म्हणून फॅक्टरीवाल्यांनी जे काही पण फायनल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं आहे त्याची ओव्हरऑल किंमत वाढली आणि त्याने ती पुढे डिस्ट्रीब्युटरला दिली आहे. म्हणून इकॉनॉमी ॲज अ होलवर इन्फ्लेशनरी प्रेशर पडते. द क्वांटम ऑफ राईज इन WPI मंथ आफ्टर मंथ इज यूज टू मेजर द लेवल ऑफ होलसेल इन्फ्लेशन. ठीक आहे, ह्याची गरज नाही आहे. विथ एन एम टू अलाइन द इंडेक्स विथ बेस इयर ऑफ GDP. ठीक आहे, हे गरज नाही आहे. प्रायमरी, हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जास्त काहीच नाही आहे असं डिस्कस करण्यालायक. प्रायमरी आर्टिकल्स आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग मंडी प्राईस फॉर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स, दुसरं फूड आर्टिकल्स आणि नॉन फूड आर्टिकल्स. आता तुम्हाला प्रिलिम्ससाठी की मेजरली लक्षात काय ठेवायचं ह्याच्यामध्ये, हे 3 गोष्टी, की मेजर कंपोनंट्स कुठले आहेत. मग आणि हे कंपोनंट म्हणजे प्रायमरी आर्टिकल्समध्ये 117 आहेत आणि ते 117 म्हणजे 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिली गोष्ट आहे, पहिले आहेत फूड आर्टिकल्स आणि नॉन फूड आर्टिकल्स, आणि हे मंडी प्राईस फॉर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स कुठले? फूड आर्टिकल्ससाठी. मग मी कधी होलसेलमध्ये कांदे बघतीये का पोटॅटो बघतीये किंवा गहू बघतीये किंवा साखर बघतीये, मग मला हे बघावं लागेल एक्झॅक्टली की कुठले फूड आर्टिकल्स ठेवलेले आहेत. पण मला एवढ्या डेप्थमध्ये जायचं नाही आहे. मला प्रिलिममध्ये मे बी एवढंच विचारतील की प्रायमरी आर्टिकल्स, फ्यूल आणि पॉवर आणि मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, हे 3 कॅटेगरीज आहेत आणि ह्या 3 कॅटेगरीजमध्ये वेगवेगळे गुड्स ठेवलेले आहेत. मॅन्युफॅक्चर्ड गुड्समध्ये 564 कमॉडिटीज आहेत. मग त्याचे 2-3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा की टेक्स्टाईल्स आहेत, अपॅरल्स आहेत, पेपर, केमिकल्स वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये सगळं खूप असं टेक्निकल किंवा असं काही कॉन्सेप्च्युअल असं काहीच नाही आहे, कळतं आहे. 3 गोष्टी कुठल्या आहेत होलसेलमध्ये? प्रायमरी आर्टिकल्स, फ्युअल आणि पॉवर आणि मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, ह्या 3 गोष्टी. आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढचा हा नंबर लक्षात ठेवला तर दॅट इज अ गुड थिंग. 564, 16 आणि 117 बदलत असतात. कुठले कमॉडिटीज टाकतील कुठले नाही टाकणार, रिलेव्हन्स, रिजन वाईज रिलेव्हन्स त्यांचा किती, त्यांचा इम्पॉर्टन्स किती वगैरे वगैरेवर ह्या गोष्टी बदलतील. पण जनरली असं नाही होत की, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारे क्वेश्चन कसे विचार. पहिला तर हाच क्वेश्चन की ही कॅटेगरी कुठली आहे, 3 कुठल्या कॅटेगरीजचे प्रोडक्ट्स असतील किंवा कमॉडिटीज असतील. कुठे गेलं हे, काय होतं आहे सारखं असं. की प्रायमरी आर्टिकल्स, फ्युअल अँड पॉवर आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. त्याच्यानंतर काय विचारू शकतात की यांना क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्समध्ये किंवा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेट करा.
पहिली काय असेल प्रायोरिटी, किती जास्त नंबर्समध्ये मॅन्युफॅक्चर्ड गुड्स आहेत, त्याच्यानंतर प्रायमरी आर्टिकल्स आहेत, त्याच्यानंतर फूड, फ्युएल अँड पॉवर आहे, असं काही असू शकतं. क्वेश्चन कुठल्याही प्रकारे फ्रेम होऊ शकतो. फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग असली पाहिजे, खूप डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही. याचं एक ॲनालिसिस आहे, मी पुढच्या वेळेस सांगेल, उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कमॉडिटीज आर चूजन टू बेस्ड ऑन देअर सिग्निफिकन्स इन द रिजन, सांगितलं आहे मी आत्ताच. कॅल्क्युलेटेड ऑन अ मंथली बेसिस, आणि टोटल किती आयटम्स आहेत तर 697 आयटम्स आहेत. सांगा काय काय वाचलं आहे मंथली बेसिसवर. ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर, कोण, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मंथली बेसिसवर. ह्याचा बेस इयर बघून घ्या, अपडेट करा, मे बी आता अपडेट झालं असेल हे बघा. WPIचा बेस इयर कुठला आहे, आणि प्रायमरी आर्टिकल्स, फ्युएल अँड पॉवर आणि मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, टोटल किती आर्टिकल्स आहेत 697. ठीक आहे. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सांगा, पहिला कुठला, मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, प्रायमरी आर्टिकल्स आणि फ्युएल अँड पॉवर. कळतं आहे. बस एवढंच, जास्त काही फोकस करू नका. आणि हा एक की बाबा ह्याची डेफिनेशन वगैरे लक्षात घ्यायची. ठीक आहे. कळतं आहे. मला अभिषेक खूप जास्त ब्लँक दिसतोय. पक्का? अरे काही रिस्पॉन्स द्या ना. ठीक आहे. तर प्रॉब्लेम, इट डज नॉट इन्क्लूड सर्व्हिसेस, सांगितलं आहे, होलसेलमध्ये सर्व्हिस भेटत नाही. आणि डज नॉट अकाउंट फॉर प्रोडक्ट्स ऑफ अनऑर्गनाइज्ड सेक्टर. कर्णपुराच्या जत्रेमध्ये टॉईज विकतात लोक, स्वतः हाताने बनवलेले असतील किंवा काही छोटेफार हँडीक्राफ्ट्स असतील, राईट. तो अनऑर्गनाइज्ड सेक्टरच आहे. त्यांनी तेच तिकडं त्यांचं जत्रा वगैरे संपली आणि तोच औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला आहे. त्या व्यक्तीला तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणू शकता का, की कुठल्याही वेळेला त्याच्याकडे जायचं आणि ते टॉईज खरेदी करायचे किंवा असं काही. असं वेगवेगळे एक्झाम्पल्स असू शकतात. अनऑर्गनाइज सेक्टरचे प्रोडक्ट्स जे आहेत ते WPI इंडेक्समध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. दिस इज वन ऑफ द प्रॉब्लेम असोसिएटेड विथ दिस. ठीक आहे. त्याच्यानंतर डज नॉट अकाउंट फॉर अनऑर्गनाइज सेक्टर विच कॉन्ट्रीब्यूट, ठीक आहे, 35% ऑफ द इकॉनॉमी. त्याच्यानंतर WPI कॅल्क्युलेटेड विथ बेस इयर 11-12. आता हे थोडंसं अपडेशनचं काम आहे, आपण ह्याच्या बाबतीत उद्या बोलूया. ठीक आहे. ह्याच्या बाबतीत आपण उद्या बोलूया. अगोदर म्हणजे कंपॅरिझन करून घ्या, त्याच्यानंतर मग प्रोड्युसर प्राइस इंडेक्स हा टॉपिक आहे. ह्याच्यासाठी मला तुम्हाला व्यवस्थित CPI समजून सांगावं लागेल. मग मी तुम्हाला काय रिलेव्हन्स आहे, कुठली कमिटी होती ज्याने म्हणलं की नाही आपण प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, म्हणजे सिम्पल बात आहे ना भाई, हम फॅक्टरीमध्ये काहीतरी एक प्रोडक्शन झालेलं आहे आणि त्याची ह्या कमॉडिटीची फॅक्टरीची एक प्राईस असेल, तो कमॉडिटी डिस्ट्रीब्युटरकडे आला, त्याची प्राईस कुठेतरी वाढली आहे, परत ती रिटेलरकडे गेली, याची प्राईस वाढली आहे. मी डिस्ट्रीब्युटरकडे असलेल्या ह्या पेनची प्राईस बघते आहे, ट्रॅक करते आहे. मी रिटेलरकडे असलेल्या पेनची प्राईस ट्रॅक करते आहे. वाय नॉट दिस? जो प्रोड्युसर आहे तो कितीत हा पेन बनवतोय, हा मुद्दा आला पाहिजे तुमच्या माइंडमध्ये, राईट राईट. मग असं काही लोकांचं म्हणणं आहे, काही इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे, आणि इंटरनॅशनल इट इज बिंग प्रॅक्टिस्ड प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, बट इंडियामध्ये ते अडॉप्ट केलं गेलेलं नाही आहे. हे आपण ह्याच्या बाबतीत उद्या डिटेलमध्ये बोलूया, जेव्हा आपले हे दोन्ही पण गोष्टी डिस्कस होतील. का नाही केलं आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे आपण काही गोष्टी ॲडजस्ट केल्या आहेत आणि आपल्यासाठी WPI इज सर्विंग ॲज अ PPI. हा मोठा मुद्दा आहे, जवळपास अर्धा तासाचं डिस्कशन असेल, उद्या सांगते CPI झाल्यानंतर. ठीक आहे, लक्षात आहे. इथे वापस यायचं हे लक्षात ठेवा. दिसतंय? वाचा आणि मला सांगा काय नाही समजले ते. गेले ना? अरे हे पेजेस कुठे गायब होत आहेत? बघ बरं आदेश.
त्यांनी PDF इन्सर्ट नाही केली ना? PDF ती कंप्लीट असते, ते पेजेस कसे गायब होत आहेत? ओके, हे असं का झालंय? दिसतंय? चलो पढ़ो।